प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार BA BCom BSc BCA व MA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व AICTE मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये A ग्रेड मानांकन, अनुभवी प्राध्यापक, प्रशस्त संगणक लॅब, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, औद्योगिक व अभ्यास सहली, वैयक्तिक मार्गदर्शन, प्लेसमेंटची सोय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सुसज्ज लायब्ररी, वसतिगृहाची सोय, क्रीडा मार्गदर्शन, कौशल्य विकास आधारित कोर्सेस, विविध संस्थेशी सामंजस्य करार। विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात पक्षप्रवेश केलाय। यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भाजपा सांगली जिल्ह्याचे माजी सचिव पंकज भैया ज्योतिराम दबडे, भाजपा अनुसूचित मोर्चाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या मोहन ठोंबरे, भाजपचे खानापूर तालुका माजी उपाध्यक्ष आबासू जाधव, भाजपा कामगार आघाडी विटा शहरचे माजी अध्यक्ष प्रशांत भस्मे, भाजपा युवा मोर्चा विटा शहरचे माजी अध्यक्ष प्रथमेश साळुंके, भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्ह्याचे माजी सरचिटणीस सुहास कुलकर्णी, भाजपा ओबीसी मोर्चा विटा शहरचे माजी अध्यक्ष सतीश सुतार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष महेंद्र लोंडे, पलूस नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष व माजी बांधकाम सभापती अशोक सर्जेराव मोरे, संग्राम विकास सोसायटीचे संचालक विजयकुमार पांडुरंग पाटील, युवा उद्योजक विक्रम सर्जेराव पाटील, मातंग समाज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट, जिल्हाध्यक्ष विनायक किसान सदामते, युवा नेते संदीप जयसिंग साळुंके, भाजपा किसान सेलचे पलूस तालुका माजी अध्यक्ष व दी विकास एन पलूसचे चेअरमन शिवाजी कृष्णा सावंत, भाजपा पलूस तालुका माजी कार्यकारिणी सदस्य अरुण रंगराव जाधव, सावंतपूर विकास सोसायटीचे संचालक मधुकर बाबू सावंत, सावंतपूरचे ज्येष्ठ नेते अजिंक्य सुभाष जाधव, सावंतपूरचे युवा नेते स्वप्नील दिनकर सावंत, स्वप्नील धोंडीराम कदम, बुर्लीचे युवा नेते संतोष काळे, विकास सोसायटी बुर्लीचे माजी संचालक दीपक वसंत काळे, राजकुमार अण्णा चौगुले, वीर सेवा दल, पलूस तालुक्याचे राकेश सतीश चौगुले, सांगेवाडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज चंद्रकांत पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधीर शिवाजी जाधव, माजी संघटक भाजपा पलूस तालुका रोहित जालिंदर सूर्यवंशी, मुकेश अण्णा जगताप, प्रकाश भाऊ चौगुले, सोमनाथ जाधव, राहुल कोरटे, लालासो पवार शेठ, रोहित कांबळे, शिवाजी तोरणे, संजय काळे, सुनील साळुंके, ऋषी दिवटे, दीपक जंगम, अमराई तुंबगी, आयुष लकडे, महेश कंसे, आकाश भस्मे, रोहित मोहिते, गोपाल झेडपे, लखन भोसले, गणेश जाधव, राहुल सकट, माऊली वाघमारे आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय। यावेळी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ, प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आटपाडीचे युवा नेते हर्षवर्धन देशमुख, संग्राम उद्योग समूहाचे युवा नेते निलेश येसुगडे, आटपाडीचे युवा नेते अनिल पाटील, धैर्यशील मोरे, दादासाहेब रसाळ, चंद्रकांत पाटील, यदुराज थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।